सगळ्यांशी समन्वय साधून निर्णय होत असतात. बरं पण प्रवीणजी, आणखी एक मला विचारावं असं वाटतंय की विद्यमान असलेल्या 6 खासदारांची तिकीटं कापली गेली. काय नेमकं समाधानकारक नसतं किंवा काय बघितलं जातं आणि मग ही तिकीटं कापली जातात? कारण त्यांची देखील नाराजी येऊ शकते. तुम्ही तिकीट कापलं म्हणण्यापेक्षा नवीनांना का तिकीट दिलं ते कर्तृत्ववान आहेत आणि तिकीट त्यांना मिळालं नाही याचा अर्थ त्यांनी काहीतरी चूक केली किंवा कर्तृत्व नाही असं अजिबात नाही. त्यांना पक्षाचं वेगळं दायित्व, वेगळी जबाबदारी या ठिकाणी पक्ष निश्चित देईल आणि या पक्षाची कार्यपद्धतीच आहे. आपण बघाल की बावनकुळे साहेबांना परिषदेचं तिकीट नव्हतं, ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाले. विनोद तावडे साहेबांनी विधानसभेची मंत्री असून उमेदवारीचे राष्ट्रीय महामंत्री देशात नेतृत्व करायला गेले. त्याच्यामुळे मला वाटतं या पक्षामध्ये असं काही नसतंय तिकीट नाकली म्हणजे महत्व कमी झालं, तिकीट नाकारली म्हणजे. प्रत्येकाला महत्व असतं आणि प्रक्रियेतनं सिस्टीम मधनं काही निकषाच्या अंतर्गत त्या ठिकाणी तिकीट वाटप होत असतं आणि तशा पद्धतीनं प्रक्रिया करून नीटपणे तिकीट वाटप पक्ष करत असतो. नक्कीच. धन्यवाद प्रवीणजी, आपण इतकं सविस्तर एबीपी माझा सोबत बोललात त्यासाठी. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर फोन लाईनवरून आपल्यासोबत होते आणि एकंदरीतच आज झालेली जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या यादी संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निकष काय असतात, कशा प्रकारे उमेदवारी दिली जाते, कुणाला तिकीट दिलं जात नाही, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्यानंतर आपण महाराष्ट्रात भाजपचे कोणते उमेदवार आहेत त्यावरती नजर टाकतोय. चंद्रपूर या ठिकाणाहून सुधीर मुनगंटीवार, रावेरमध्ये रक्षा खडसे, जालन्यामध्ये रावसाहेब दानवे, बीडमधून पंकजा मुंडे, पुण्यामधून मुरलीधर मोहोळ, सांगलीमधून संजय काका पाटील, माढ्यामधून रणजित निंबाळकर, धुळ्यामध्ये सुभाष भामरे, उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल, उत्तर पूर्वमधून मिहीर कोटेच्या, नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, लातूरमध्ये सुधाकर शृंगारे, जळगावमध्ये स्मिता वाघ, दिंडोरीमधून डॉक्टर भारती पवार, नागपूरमधून नितीन गडकरी, वर्ध्यातून रामदास तडस, भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्यावर पक्षानं विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे. अकोल्यामध्ये अनुप धोत्रे आणि नंदुरबारमधून डॉक्टर हिना गावित यांच्यावर पक्षानं विश्वास दाखवत यावेळेला जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये उमेदवारांसंदर्भातल्या नावावर शिक्कामोर्तब केलं गेलंय. तर भाजपची बहुप्रतीक्षित असलेली दुसरी यादी अखेर जाहीर झालेली आहे. त्यामुळे आता अनेक दिग्गज येत्या काळातील निवडणुकांच्या तयारीला लागतील. राज्यातल्या एकूण 20 उमेदवारांची नावं आज भाजपकडून जाहीर करण्यात आलेली आहेत. भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये मात्र अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये अनेकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, तर अनेकांची तिकीटं देखील पक्षानं कापलेली आहेत. ज्यांची तिकीटं कापली गेलेली त्यांची नाराजी ओढवून न घेण्यासाठी पक्ष त्यांच्यावर कुठल्या प्रकारची जबाबदारी देतो हे देखील लवकरच स्पष्ट होईल. रोज एबीपी माझाच्या माध्यमातून कौल मराठी मनाचा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोतच आणि आमच्या प्रत्येक बातमीपत्रातून येत्या काळातील निवडणुकांसंदर्भातले सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. महाराष्ट्रातील यादीतली काही वैशिष्ट्ये पाहूयात. 6 विद्यमान खासदारांची तिकीटं कापली गेली. 20 जणांच्या यादीमध्ये एकूण 5 महिला उमेदवारांना तिकीटं दिली गेली. 2 मतदारसंघामध्ये विद्यमान खासदारांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली गेली आहे. पंकजा मुंडेंची प्रतीक्षा अखेर संपली आणि बीडमधून निवडणूक त्या लढणार आहेत. 2 एसटी आणि 1 एससी मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर मुंबईतल्या 2 विद्यमान खासदारांची तिकीटं कापली गेली. महायुतीचं जागा वाटप जाहीर होण्याआधीच भाजपनं आपली दुसरी यादी देखील जाहीर केली आहे. भाजपचे विद्यमान खासदार असलेल्या 20 जागांसाठी ही उमेदवारी घोषित झालेली आहे. तर एकंदरीतच भाजपनं आपली यादी जाहीर केल्यानंतर आता विरोधक देखील आपापल्या कामाला लागताना दिसतील. कारण असलेल्या दिग्गजांना तुल्यबळ उमेदवार देण्यासाठीची रस्सीखेच ही महाविकास आघाडीमध्ये देखील असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे यांच्या समोर असलेले उमेदवार कोण असतील, महायुतीसमोर कशा प्रकारे आव्हान उभं केलं जाईल याकडे देखील आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. आणि यावेळेला आपल्यासोबत भिवंडीमधून ज्यांच्या नावाचा पुन्हा एकदा समावेश झालेला आहे ते कपिल पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. कपिलजी, सगळ्यात आधी तर अभिनंदन आपलं की उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर दुसरीकडे एकंदरीतच यादी पाहिल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी, अमित भाई शाह
राज्याचे नेते देवेंद्रजी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा भिवंडी लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे. निश्चितपणाने 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये